नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। कालच्या व्हिडिओत विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक काय ते आपण समजून घेतलं होतं। आजच्या या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, दशांश अपूर्णांक, त्यांच्या परस्पर विरुद्ध क्रिया ह्या ठिकाणी याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाचा सराव करण्यासाठी पहा, सुरुवातीला आपण बघूया 1/2। मग आता 1/2 अधिक 1/2 यांची जर बेरीज करायची आहे, खूप महत्त्वाचं आहे, समजून घ्या अगोदर। मग यांचे छेद काय आहे? दोघींचे सारखे आहेत। मग ज्यावेळेस छेद सारखे असतील त्यावेळेस त्यांची आपण बेरीज करू शकतो। मग ह्या ठिकाणी याची मांडणी 1 अधिक 1 आणि खाली हा 2 जो आहे तो एकच वेळेस घ्यायचा। मग आता वरच्यांची म्हणजे अंशांची आपण बेरीज करत असतो। 1 आणि 1 2 होतात, हे 2 जशास तसे। मग आता मला सांगा, हे आहे अपूर्णांकात हाफ म्हणजे अर्धा आणि हा अर्धा, अर्धा अर्धा मिळून किती होतात? 1। सर या ठिकाणी तर 2 पैकी 2 आलेले। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 भागांपैकी 2 भाग म्हणजे पूर्ण दिलेले। मग अशा वेळेस 2 1 जा 2, 2 1 जा 2 म्हणजे बे एक बे, बे एक बे। मग उत्तर काय आलं त्याचं? 1 म्हणजे 1 भाग पूर्ण। एवढं लक्षात ठेवायचं आहे। आता पुढे उदाहरण पाहूया आपण एक आणखी। 3/9 अधिक 4/9। आता याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे। मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तर अंशांची बेरीज करत असतो, छेदांची नाही। न्यूमरेटरची बेरीज करायची, डिनॉमिनेटरची बेरीज होत नाही, लक्षात ठेवायचं। मग आता यांचे छेद समान आहेत म्हणजे अंशांची आपण बेरीज करू शकतो। 3 अधिक 4 आणि छेद हा 9 जशास तसा। मग या ठिकाणी 3 आणि 4 मिळून किती होतात? तर 7 आणि 9 खाली जशास तसं, हे झालं 7/9। म्हणजे बेरीज तुम्हाला आता कळली असेल की कशा पद्धतीने बेरीज सोडवायची। त्याच पद्धतीने आपण वजाबाकी करत असतो विद्यार्थी मित्रांनो। आता या ठिकाणी घेऊया 6/8 वजा 2/8 बरोबर किती? मग आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो छेद समान आहेत, तर अशा वेळेस छेद जर समान असतील तर अंशांची आपण बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो। 6 वजा 2 आणि हा 8 खाली जसास तसा। 6 मधून 2 वजा केले तर 4 उरतात आणि खाली 8। ह्या पद्धतीने त्याचं उत्तर। आणि जर असं उत्तर त्या ठिकाणी पर्याय दिलेलं नसेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1/2 हे उत्तर जर असेल तर हेही बरोबर आहे आणि हे दिलं असेल तर हेही बरोबर आहे। बघा 4 1 4, 4 2 8। मग याला काय म्हणतात? अतिसंक्षिप्त रूप देणे। मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजून दिलं होतं। मग याला अतिसंक्षिप्त रूप। मग असा पर्याय जर त्या ठिकाणी दिलेला असेल आणि हा दिलेला नसेल तर हे उत्तरही बरोबर आहे। आता त्याच पद्धतीने वजाबाकी तुम्हाला कळली असेल। एक उदाहरण आणखी घेतो आणि पुढे जाऊ आपण। 13/20 वजा इथं घेऊया 9/20। आता मला सांगा, 13 मधून 9 आपल्याला वजा करायचे, 13 वजा 9। आता खालचे छेद सारखे आहेत म्हणजे तो एकच वेळेस, खालचे छेदची वजाबाकी होत नाही, बेरीजही होत नाही, छेद जर समान असतील तर। मग आता या ठिकाणी 13 मधून 9 गेले किती उरतात? 4 आणि खाली 20 जसास तसा। 20 पैकी 4 भाग। आता वजाबाकी तुम्हाला कळली, बेरीज तुम्हाला कळली। याच्यावरचे HW ही मी तुम्हाला देणार आहे। त्या अगोदर आपण समजून घ्या दशांश अपूर्णांकात या ठिकाणी मांडणी पण खूप महत्वाची असते। मग आता दशांश अपूर्णांकाला आज आपण आणखी सुरुवात करतोय, नवीन टॉपिक। मग आता बेरीज वजाबाकी अपूर्णांकाची बघितल्यानंतर दशांश अपूर्णांक बघूया। मग विद्यार्थी मित्रांनो 1/2 मग हे दशांश अपूर्णांकात लिखाण करायचंय, तर कशा पद्धतीने लिहिणार? तर 0.5 हा झाला अर्धा भाग
तर हा पण काय आहे अर्धा भाग. हे अपूर्णांकात आहे, हे दशांश अपूर्णांकात आहे. मग हे उत्तर मिळालं कसं? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1/2 खालची जी संख्या आहे ती 10 किंवा 10चा पटीतील येण्यासाठी आपल्याला एखादा अंक शोधावा लागतो की जो गुणाकार करून 10, 100, 1000, 10,000 अशा पटीत मिळेल. मग अशा वेळेस मला सांगा 1/2 ला कशाने गुणलं तर उत्तर 10, 100 असं येईल. मग या ठिकाणी जर मी या संख्येला 5 ने गुणलं तर उत्तर काय येतंय खाली 10. मग खाली 5 ने गुणलं म्हणून वरच्या संख्येलाही 5 ने गुणावं लागतं. मग 5 ने गुणल्यानंतर याचं उत्तर आलं 5 दुनी 10, 5 2 10 आणि 5 1 5. मग आता याला दशांश अपूर्णांकात लिखाण करायचंय, जसं मी तुम्हाला डायरेक्ट लिहून दाखवलं. मग आता हे दशांश अपूर्णांकात काय तर 5ला 10 ने भाग द्यायचा आहे. मग भाग देण्यापेक्षा आपण काय करतो, जेवढे अंक इथं झिरोचे असतील, 1 0 असेल तर या ठिकाणी 0.5 असं लिखाण करतात. तर हे आलं कसं, तर हा 1 0 आहे म्हणून ह्या झिरोसाठी ही संख्या जशास तशी लिहायची आणि त्याचा नंतर एक अंकानंतर काय द्यायचा, दशांश चिन्ह द्यायचं. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. मग ह्याच पद्धतीने जर 1/4, मग 1/4 दशांश रूपात कसं लिहितो, मग याच्यासाठी काय करावं लागेल, 1/4 ला अशा संख्येने किंवा अंकाने गुणा की त्याचे उत्तर 10, 100 किंवा 10,000 यापैकी काहीतरी यायला हवं, 10चा पटीत. मग 4 ला जर 25 ने गुणलं तर उत्तर काय येतंय 100 येतं. मग खाली 25 ने गुणलं म्हणून वरती 25 ने गुणावं लागतं. मग वरती उत्तर येतंय 25 1 25. मग आता या ठिकाणी खाली किती झिरो आहेत, 2 झिरो. मग 2 झिरो असल्यामुळे दशांश चिन्ह इथं असतो पण तो आपल्याला दिसत नाही, तो अदृश्य असतो. मग ह्या ठिकाणून 2 झिरो असल्यामुळे 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यावा लागतो. मग ह्याच ठिकाणी 0 पूर्ण, सुरुवातीला 0 घेतलेला आहे. 0 का घेतलेला आहे तर हे अपूर्ण आहे. मग या ठिकाणी एक भाग पूर्ण नाही, तो अपूर्ण आहे म्हणून या ठिकाणी 0 लिहायचा आणि त्यानंतर दशांश चिन्ह 2 5. आता दशांश चिन्हानंतरचे जे अंक आहेत ते तुम्ही 25 म्हणून असा त्याचा उल्लेख किंवा वाचन करू शकत नाही. दशांश चिन्हानंतर 2 5 7 8 9 जे अंक असतील, जी संख्या असेल ती ह्याच पद्धतीने वाचायची. त्याच पद्धतीने आणखी बघूया. मग तुम्हाला 3/4 आहे, मग याचं उत्तर काय येईल 0.75. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. सुरुवातीला ज्यावेळेस आपण पुस्तकाला सुरुवात करू त्यावेळेस मी हे तुम्हाला आणखी लिहून देणार आहे, पण आता सध्या सुट्ट्यांचा फायदा म्हणून आपण ते समजून घेतोय आणि ती आपली रिव्हिजन आणखी होऊन जाणार आहे. मात्र त्यानंतर 1/25 नंतर 125 पण घेऊ शकतो. या पद्धतीने त्याच्या तुम्हाला उत्तर शोधता यायला पाहिजे, काढता यायला पाहिजे, ते मी तुम्हाला लिहून देणार आहे. आणखी घेऊया दशांश चिन्हामध्ये काय आहे बघूया. हा, दशांश चिन्हात बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर 7/10 घेतला म्हणजे या ठिकाणी अपूर्णांक आहे, तर याचं लिखाण मी तुम्हाला आता सांगितलं की 1 0 आहे, 1 0 आहे म्हणून दशांश चिन्ह इथं असतो, तो आपल्याला दिसत नाही, तो इथून एक घर पुढे घ्यावा लागतो. मग एक घर पुढे घेतल्यामुळे दशांश चिन्ह 7. मग त्याचा अगोदर इथं अंक पूर्ण नाही म्हणून त्यासाठी 0 घ्यावा लागतो. 0.7 हे झालं दशांश अपूर्णांकात त्याचं योग्य रूपांतर. मग ह्याच ठिकाणी जर 7/100 राहिले तर मग कसं लिखाण करणार, तर पहा विद्यार्थी मित्रांनो किती शून्य आहे, 2 शून्य आहे. मग 2 शून्य असल्यामुळे हा 1 हा 1 0, तर इथून 2 घर पुढे जाणार. तुम्ही म्हणा सर या ठिकाणी तर एकच घर आहे, 2 घर म्हणजे 2 अंक 2 डिजिट पुढे घ्यावा लागणार, मग कसं जाणार, तर या ठिकाणी काहीच नसतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचा अगोदर 0 घ्यावा लागतो आणि 7 हे झाले 2 अंक 2 डिजिट नंबर.
त्यानंतर इथं दशांश चिन्ह आणि शून्य, हे त्याचं योग्य पद्धतीने उत्तर. ह्याच पद्धतीने आणखी जर 8/10 आहे किंवा 8/100 आहे तर सेम याचं उत्तर तुम्ही काढू शकता. काढता येईल. यस, व्हेरी गुड. आता आणखी बघूया. जर ह्या ठिकाणी 25/1000 असं असेल तर याची मांडणी कशी करणार? किती झिरो आहेत? 3. मग 1 2 3 0 म्हणून इथून 3 घरं पुढे जाणार. मग 3 घरं पुढे गेल्यानंतर इथं काहीच नाही, म्हणजे इथं काय येणार? अगोदर 0. 0 इथं कंपल्सरी सुरुवातीला असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण ही संख्या अपूर्ण आहे. अपूर्ण असल्यामुळे त्याच्या अगोदर 0 कंपल्सरी असेल. त्यानंतर 0, आता 3 घर असले पाहिजे, 3 0 म्हणून 0 द्यायचा. त्यानंतर लिहिणार 25. हे झालं त्याचं योग्य उत्तर. आणखी बघूया. जर एक अंकी संख्या असेल 5 आणि इथं 1000 असतील तर याचं योग्य उत्तर काय करणार? त्याच पद्धतीने 1 2 3 0 म्हणून इथून दशांश चिन्ह 3 घरं पुढे जाणार. मग या ठिकाणी काय करणार? इथं ह्या शून्यासाठी हा 5 अंक लिहायचा. आणखी एक पद्धतीने बघा. पहिल्या शून्यासाठी 5 अंक लिहिला, नंतर 1 2 शून्य उरलेले म्हणून ते 2 शून्य पुढे द्यायचे आणि त्यानंतर काहीच नाही म्हणून ह्या 1 साठी 0. ह्या पद्धतीने असेल. आणखी एक उदाहरण समजून देतो. 26 दशांश चिन्ह. आता या ठिकाणी 26/1000 याचं योग्य उत्तर शोधायचं आहे. मग आता ह्या शून्यासाठी हा 6 लिहिला, ह्या शून्यासाठी हा 2 लिहिला. आता पुढे ह्या शून्यासाठी अंक नाही म्हणून हा 0 ह्या ठिकाणी जसाच तसा लिहायचा. जर ती पद्धत कळली नसेल तर या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आता इथं काहीच नाही म्हणून ह्या 1 साठी दशांश चिन्ह घ्या किंवा दशांश चिन्ह आपण कंपल्सरी घेतो आणि या ठिकाणी या 1 च्या जागेवर 0. हे झालं त्याचं योग्य पद्धतीने मांडणी. 1 2 3 4 अंक, 1 2 3 4 अंक. आता आणखी तुम्हाला मी काही HW देतोय, तो तुम्ही घेऊन टाकायचा आणि लिहून घ्यायचंय. लवकर लवकर लिहून घ्या. आता आणखी एक उदाहरण घेतो. चला, घ्या विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्यायचा आहे. हा तुमचा HW आहे. आणखी पुढे घेणारे आपण, हे तुमचं लक्षात आलं असेल. वाटल्यास तर वेळ थांबवायचा आणि लिहून घ्यायचंय. पुसू, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघूया पुढचा टॉपिक काय आहे आपला. बघा, एक उदाहरण आणखी या ठिकाणी एक उदाहरण घेतोय तुमच्या पुस्तकातलं. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येतात नवोदयच्या पुस्तकात. 60/52 बरोबर. तर 60/52 60.52 भागिले 17.8 बरोबर काय. आता बघा, यांचा गुणाकार केला तर हे उत्तर येतंय. तर याच संख्येला ह्या संख्येने भागलं तर उत्तर काय येणार आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, असे उदाहरण आल्यानंतर काय करणार? मग तुम्हाला अगोदर सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे. मग ह्या ठिकाणी काय करायचं? हा दशांश चिन्ह आहे, इथं दशांश चिन्ह आहे. मग अशा वेळेस भागाकार करताना खालचा जो दशांश चिन्ह ज्या संख्याने भागायचंय त्याच्या दशांश चिन्ह काढून घ्यायचंय. आता उदाहरणार्थ दशांश चिन्ह 5.2 भागिले 17.8 असं दिलेलं आहे.
17.8 बरोबर. तर आता या ठिकाणी हा दशांश चिन्ह इथून काढावं लागेल, तर आपल्याला योग्य पद्धतीने त्याचं काय करता येणार, भाग देता येईल. मग मला सांगा, दशांश चिन्ह काढण्यासाठी या ठिकाणी 10 ने खाली गुणावं लागतं, खाली 10 ने गुणलं म्हणून वरती 10 ने गुणावं लागतं. जर याला 10 ने गुणलं तर हा दशांश चिन्ह इकडे येतो, म्हणजे या ठिकाणी 178 आणि हा दशांश चिन्ह इथे येणार 605.2. आता खालच्या संख्येने वरच्या संख्येला आपण भाग देऊ शकतो. आता याचं बघा योग्य उत्तर काय होतं, ह्या संख्येला ह्या संख्येने भागायचंय आणि या ठिकाणी काय होतं, ह्या संख्येला ह्या संख्येने गुणलं तर उत्तर दिलेलं होतं. पण याची व्यस्त क्रिया दिलेली, म्हणजे दिलेल्या उत्तराला दोघांपैकी, दोन संख्यांपैकी एक संख्येने भाग द्यायचंय, तर त्याचं उत्तर दुसरी संख्या येणार आहे. मग सर याचं उत्तर तर मिळालं, मग ह्या ठिकाणी वरच्या अंकात एक दशांश चिन्ह आहे म्हणून एक दशांश चिन्ह इथं काय घर पुढे घ्यायचं, हे झालं तुमचं योग्य उत्तर. बघा कालचा व्हिडिओ तुम्हाला समजावून दिलं होतं की 3 गुणिले 4 बरोबर 12 होतात आणि ह्या आलेल्या म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आलेलं जे उत्तर आहे त्याच उत्तराला जर दोन अंकांपैकी, आता हा एक संख्या, हा एक अंक आणि हा एक अंक दिलेला आहे, दोन अंकांपैकी कोणत्याही अंकाने जर भागलं, सुरुवातीला घेऊया 3 ने, जर दिलेल्या उत्तराला 3 ने भाग दिला तर उत्तर काय येणार आहे, राहिलेली संख्या 4, 3 4 12 आणि त्याच 12ला 3 ने भागल्यानंतर 4 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे, 3. ह्याच पद्धतीने हा जो नियम इथं लागू होतोय तर उत्तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी शोधता येतो. म्हणजे या ठिकाणी या संख्येने एवढ्या मोठ्या संख्येला भाग देत, तिथं आपल्याला वेळ नसतो, तेवढा वेळ तुम्ही भाग देणार, उत्तर शोधणार. म्हणून काही गोष्टी आता समजून देतोय, त्या समजून घ्या, म्हणजे तुमचा पाया हळूहळू पक्का होईल. अशा पद्धतीने आपल्याला सराव करायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी हा एकच उदाहरण घेऊया, कारण अजून आपण अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये. ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करणार त्यावेळेस मी आणखी काही उदाहरण तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकांची कल्पना या ठिकाणी मी तुम्हाला समजून देतोय. मग ह्या ठिकाणी अपूर्णांक दिलेले आहेत, हे तुमची जी वही तुम्हाला सांगलेली त्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि समजून घ्यायचे. या ठिकाणी पाव भाग दिलेला आहे, अर्धा भाग दिलेला आहे, पाऊण भाग दिलेला आहे, एक पूर्ण भाग दिलेला आहे आणि सव्वा भाग दिलेला आहे. याच ठिकाणी डझन, मग एक डझन म्हणजे 12 वस्तू, त्याच पद्धतीने अर्धा डझन म्हणजे 6 वस्तू आणि पाव डझन म्हणजे 3 वस्तू आणि पाऊण डझन म्हणजे 9 वस्तू. त्यात आणखी सव्वा पण येतं. मग सव्वा म्हणजे काय, एक वस्तू पूर्ण आणि त्याच्यात प्लस अधिक पाव भाग, म्हणजे एक डझन पूर्ण आणि त्याचा पाव भाग जर मिळवला, बघा या ठिकाणी पेनने तुम्हाला कळत नसेल तर बघा, एक वस्तू पूर्ण आणि त्याचा पाव भाग मिळवला तर तो होतो तयार सव्वा भाग. मग हे झाले सव्वा म्हणजे 15 वस्तू. त्याच पद्धतीने या ठिकाणी ग्रोस, रुपया, शेकडा, हजार, मीटर, किलोमीटर, किलोग्राम असं भरपूर दिलेलं आहे. तर हे व्यवस्थितपणे वाचन करून घ्या. मी जर आता वाचन घेतलं तर वेळ भरपूर लागेल, त्यासाठी व्हिडिओ थांबवायचा, लिहून घ्यायचा आणि वाचन करून घ्यायचं किंवा तुमच्या वहीत लिहून घ्यायचंय. आता राहिला तुमचा HW घेऊया. हा तुम्हाला HW यांची बेरीज करायची, वजाबाकी करायची, उत्तर तुम्ही सोडवायचंय. पहा विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.